जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिषी या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला माहित आहे का, आधुनिक खगोलशास्त्रज्ञांनी असे निरीक्षण केले आहे की पृथ्वीमध्ये प्रत्येक सेकंदाला लाखो तारे जन्म घेतात आणि लाखो तारे देखील नष्ट होत असतात. आपली पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती तासे सुमारे 1670 किलोमीटर वेगाने फिरत असते, तर सूर्याभोवती सुमारे 1,07,000 किलोमीटर प्रति तास वेगाने भ्रमण करत असते. आणि विशेष म्हणजे आपली संपूर्ण सूर्यमाला देखील आकाशगंगेच्या केंद्राभोवती तब्बल 8 लाख किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करत असते. म्हणजेच विश्वामध्ये एकही क्षण स्थिर नाही. प्रत्येक ग्रह, प्रत्येक तारा, प्रत्येक नक्षत्र आणि प्रत्येक खगोलीय बिंदू सतत गतीमध्ये असतात. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या अमर्यादित विश्वातील हालचालीचा अभ्यास आपल्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वीच केला होता. जेव्हा आधुनिक दुर्बिणी नव्हत्या, जेव्हा संगणक नव्हते, जेव्हा उपग्रहही नव्हते, तेव्हा वैदिक ज्योतिषशास्त्राने ग्रह, नक्षत्र, राशी आणि कालचक्र यांच्यातील परस्पर संबंधाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून एक अद्भुत शास्त्र निर्माण केले, ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना फक्त आकाशातील वस्तू मानले जात नाही, तर ते वेळेचे निर्देशक मानले जातात. कारण प्रत्येक ग्रह विशिष्ट प्रकारच्या घटनांना जागृती करण्याची क्षमता बाळगतो. उदाहरणार्थ, गुरु भगवान विस्तार आणि संधी वाढ दर्शवतो. शनी भगवान कर्म, शिस्त आणि वास्तवाची जाणीव करून देतो. तर मंगळ भगवान कृती, संघर्ष आणि धाडसाचे प्रतिनिधित्व करतात. जर बुध बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय क्षमता नियंत्रित करतो. याहूनही अधिक रोचक गोष्ट म्हणजे फक्त ग्रह कोणत्या राशीत आहे हे महत्वाचे नसते, तर कोणत्या भावात आहेत, कोणत्या नक्षत्रामध्ये भ्रमण करत आहे, कोणत्या राशीची युती करत आहे आणि कोणत्या भावात दृष्टी टाकत आहे, यावरूनच त्यांच्या परिणामाची तीव्रता ठरते. म्हणूनच दोन व्यक्तीची एकच रास असली तरी पण त्यांचे अनुभव पूर्णपणे वेगवेगळे असू शकतात. कारण कार्यरत असते ते केवळ राशी नव्हे, तर संपूर्ण ग्रह संयोगाची गुंतागुंतीचे जाळे. आणि सध्या 5 जून 2026 ते 15 जून 2026 या कालखंडामध्ये तुला लग्न, तुला राशींच्या व्यक्तींसाठी असेच काही विलक्षण ग्रह संबंध निर्माण होत आहे, जिथे भाग्य आणि कर्माचा एकमेकांशी जोडले जात आहे, संबंध जोडले जात आहे. जिथे उच्चस्थ गुरु व्यावसायिक क्षेत्रात उजळवत आहे, जिथे स्वराशीस्थ बुध भाग्याला बौद्धिक दिशा देत आहेत, तर मंगळ भगवान नातेसंबंध आणि भागीदारीच्या क्षेत्रात वेग निर्माण करत आहे. आणि जिथे शुक्राचा प्रवास सामाजिक, हा काळ केवळ 10 दिवसांचा गोचर नसून पुढील अनेक महिन्याच्या घटनांचे बीजारोपण करणारा काळ ठरू शकतो. तुला लग्न, तुला राशीवाल्यांना, चला तर मग तुला लग्न, तुला राशींसाठी निर्माण होत असलेल्या या ग्रहचक्राचा सूक्ष्म अभ्यास करूया आणि जाणून घेऊया की विश्वाच्या या विशाल रंगमंचावर ग्रहांची कोणती चाल तुमच्या जीवनामध्ये कोणते परिणाम निर्माण करू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे तुला लग्न, तुला राशीवाल्यांना, या काळामध्ये तुला राशीसाठी सूर्य अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत असल्यामुळे जीवनातील लपलेले विषय अधिक महत्वाचे बनते. मात्र हा परिणाम स्वतंत्रपणे घडणार नाही, कारण या काळात भाग्यस्थानातील बुध, कर्मस्थानातील गुरु यांच्याकडून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा सूर्याच्या अष्टम स्थानातील प्रभावाला नक्कीच संतुलित ठेवेल. कारण या काळामध्ये द्वितीय सप्तमस्थ दृष्टी द्वितीय भावावरती स्पर्श करत असल्यामुळे तुमची आर्थिक रचना सुधारण्याचा विचार देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकतो. अष्टमातील सूर्य तुम्हाला परकड साधना, महत्वाचे कुठेतरी मंत्र उच्चार, फॅमिलीमध्ये देखील काही गोष्टी महत्वाच्या या काळामध्ये अडकलेल्या गोष्टी घडू शकतात. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही बोलण्या चालण्यावरती खूप जास्त कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. काही महत्वाचे डील करत असाल तर तुला लग्न, तुला राशीवाल्यांनो, होईल तेवढे विचारपूर्वक करणे अत्यंत महत्वाचं आहे. या काळामध्ये काहीतरी भौतिक सुखाच्या गोष्टी देखील या काळामध्ये खरेदी होऊ शकते. विशेष म्हणजे तुमच्या ऍक्सिडेंटचे देखील या काळामध्ये चान्सेस आहे. होईल तेवढे तुम्ही शांततेने गाडी चालवणे आणि कुठल्याही गोष्टींवरती विचारपूर्वक बोलणे करणे अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी तुम्ही डेलीमध्ये सूर्य भगवंताला अर्घ्य द्या. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करून रामरक्षा स्तोत्र वाचणे अत्यंत महत्वाचं असणार आहे. तुला लग्न, तुला राशीवाल्यांना. त्याच्यानंतर दुसरे ग्रह म्हणजे मंगळ भगवान, तुला लग्न, तुला राशीवाल्यांसाठी जे की सप्तम स्थानात स्वराशीस्थ गोचर करत आहे. या संपूर्ण गोचर परिस्थितीचा किंवा या संपूर्ण 10 दिवसाचा काळ मंगळ भगवान सर्वात गतिशील आणि सर्वात महत्वाचा ठरणार आहे तुला लग्न, तुला राशीवाल्यांसाठी. कारण या काळातील मंगळ भगवंताचे गोचर थेट तुमच्या नातेसंबंध, विवाह, भागीदारी आणि सार्वजनिक व्यवहारांमध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम करताना दिसत आहे. पण सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे, या ठिकाणी सप्तम स्थानात बसलेल्या मंगळाच्या स्वराशिस्तमुळे मंगळ एकटा काम करत नाही, कारण त्याची चतुर्थ दृष्टी कर्मस्थानावरती पडत आहे. कर्मस्थानावरती गुरु शुक्राला मंगळाची दृष्टी स्पर्श करत असल्यामुळे या काळामध्ये तुम्ही भागीदारीतून व्यवसायात लाभ चांगला या काळात मिळू शकतो. कारण की 8 जून नंतर शुक्र भगवान गुरुसोबत युती करणार आहे, उच्चच्या गुरुसोबत या काळामध्ये. त्यामुळे तुमच्या भागीदारीत देखील चांगल्या पद्धतीचा व्यावसायिक लाभ मिळू शकतो. चांगल्या पद्धतीचे तुम्हाला नवीन कामं देखील या काळामध्ये येऊ शकतात. महत्वाचे डील देखील या काळामध्ये होऊ शकतात. पण होईल तेवढं तुम्ही कागदपत्राच्या संबंधाने खूप जास्त विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत महत्वाचं आहे तुला लग्न, तुला राशीवाल्यांना या काळासाठी. त्यानंतर सप्तमस्थ दृष्टी मंगळाची सप्तम भावातून लग्न स्थानावरती पडत आहे. सप्तमस्थ दृष्टी या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल. उतावीळपणा खूप जास्त या काळामध्ये वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही होईल तेवढं उतावीळपणाला साईडला ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. या काळामध्ये पार्टनरवर कुठेतरी डाऊटच्या गोष्टी देखील पती पत्नीच्या संबंधाने एक दुसऱ्यांना जाणू शकतात.
विशेष म्हणजे हिटचे प्रॉब्लेम वाढतील, तब्येतीच्या संबंधाने थोडेसे प्रॉब्लेम या काळामध्ये जाणू शकतात. बजरंग बाणाचे पाठ करणं आणि मंगळचंडिकाचे पाठ करणं तुमच्यासाठी हे गोचर अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तुला लग्न तुला राशीवाल्यांना. आणि या सप्तम स्थानातील मंगळ भगवान त्याची अष्टमस्थ दृष्टी स्वतःच्या राशीवरती द्वितीय स्थानावरती या काळामध्ये पडत आहे. द्वितीय स्थानावरती धनभावावरती दृष्टी पडत असल्यामुळे आर्थिक निर्णय तुम्हाला अधिक आक्रमक पद्धतीने घेतले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कुठलेही डिसिजन घेताना तुला लग्न तुला राशीवाल्यांना आक्रमक होऊन डिसिजन घेऊ नका, कोणत्याही बाजूचे असो, नाहीतर तुम्हाला येणाऱ्या काळात खूप मोठा पश्चाताप या काळामध्ये बघायला मिळू शकतो. कारण शास्त्राने द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान मारक मानलेले आहे आणि या दोन्ही मारक स्थानामध्ये मंगळाच्याच राशी असल्यामुळे आणि मंगळ भगवान स्वतः त्या ठिकाणी गोचर करत असल्यामुळे काहीतरी तुमचा रागच तुमच्या सगळ्यात मोठ्या त्रासाला कारणीभूत ठरू शकतो. तुमचा अति आत्मविश्वासच तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये तकलीफदायक ठरू शकतो. त्यामुळे होईल तेवढं तुम्ही बजरंग बाण आणि मंगळचंडिका स्तोत्राचे पाठ करणं किंवा लाल मिठाईचा नैवेद्य आणि गोड पान मारुती राहायला मंगळवार देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तुला लग्न तुला राशीवाल्यांनो. तुला लग्न तुला राशीवाल्यांनो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला लग्न तुला राशीवाल्यांनो हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या सर्व काळामध्ये शुभ घटना आणि मुख्य सूत्रधार तुमचे बुध भगवान बनू शकतात किंवा असू शकतात. त्याचे कारण ते स्वतःच्या राशीमध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. स्वतःच्या राशीतील बुध भगवान व्यक्तीची विचारशक्ती, नियोजन क्षमता आणि निर्णय कौशल्य अत्यंत मजबूत करतात. कारण भाग्य भावात बसल्यामुळे योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट होण्याची योग देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे तुला लग्न तुला राशीवाल्यांना या बुध भगवंताच्या गोचरमध्ये बघायला भेटणार आहे. नवीन शिक्षण, प्रवास, प्रशिक्षण, करार किंवा ज्ञानाच्या संबंधाने क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्व बाजूने या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रभाव या तुला लग्न तुला राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे 7 जून पर्यंत बुधासोबत शुक्राची युती या काळात असल्यामुळे तुम्हाला सर्व बाजूने आर्थिक फलदायी काळ हा असू शकतो तुला लग्न तुला राशीवाल्यांना. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भौतिक सुखाचे कारक किंवा स्थावर मालमत्तेचे कारक किंवा सुख सुविधेचे कारक शुक्र भगवान, जे की तुमच्या जन्मलग्न जन्मराशीमध्ये तुमच्या राशीचे स्वामी आणि जन्मलग्नाचे स्वामी होऊन भाग्यात भ्रमण करणं हा खूप मोठा महत्त्वाचा काळ असणार आहे. कारण तुला लग्न तुला राशीवाल्यांसाठी शुक्र भगवान भाग्य स्थानामध्ये 7 जून पर्यंत भ्रमण करणार आहे, की ज्यांचा संबंध बुध आणि शुक्रासोबत बनत आहे. बुधासोबत युती या काळामध्ये तुमची होत आहे. या काळामध्ये तुम्हाला नशीब आणि संधी यांच्यातील संबंध चांगल्या पद्धतीने मजबूत करता येऊ शकतात. पण सर्वात महत्त्वाचं काळात या काळामध्ये काही गोष्टी अशा बघायला भेटणार आहे की सप्तमस्थ दृष्टी पराक्रम स्थानावरती बुध आणि शुक्राची युतीची पडल्यामुळे प्रेमस्थानाच्या संबंधाने व्यक्तीला बऱ्याच प्रमाणात उतार चढाव बघायला भेटू शकतो. कुठेतरी भौतिक सुखाचे रिलेटेड काहीतरी महत्त्वाचं स्वतःचं नाव होण्यासाठी, पदप्रतिष्ठा होण्यासाठी आजूबाजूचे लोक तुम्हाला मोठेपणा देऊन त्यांचे कामं साधण्याचा प्रयत्न करतील. या सर्व गोष्टींमुळे तुमचे आर्थिक नियोजन या काळामध्ये हलवू होऊ शकतं. त्यामुळे होईल तेवढं तुम्ही कुणाच्या गोड बोलण्याला भाळून न जाणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तुला लग्न तुला राशीवाल्यांना. प्रेमपूर्वक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. भाग्याचा सपोर्ट तुम्हाला सर्व बाजूने भेटेल. आर्थिक नियोजन देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं होणार आहे. फक्त या काळामध्ये थोडंसं तुम्ही बोलण्या चालण्यावरती आणि खूप जास्त कुठलेही भावनिक होऊन निर्णय घेऊ नका, नाहीतर तकलीफ होऊ शकते. आणि त्याच्यानंतर 8 जून नंतर सगळे चित्र या काळामध्ये बदलणार आहे तुला लग्न तुला राशीवाल्यांना. कारण शुक्र भगवान कर्मस्थानामध्ये प्रवेश करून उच्चस्थ गुरुशी युती निर्माण करत आहे, ते की 8 जून नंतर. ही युती संपूर्ण या 10 दिवसातील गोचर स्थितीतील सर्वात महत्त्वाची प्रभावी योगपैकी एक महत्त्वाचा योग या काळामध्ये हा गुरु शुक्राच्या युतीला मानला जात आहे. कारण की या काळामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल, व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होईल, सार्वजनिक प्रतिमा उंचावेल, सामाजिक स्थान आणि आर्थिक प्रगती देखील या काळामध्ये तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये ह्या युतीच्या संबंधाने तुम्हाला बघायला भेटू शकतं तुला लग्न तुला राशीवाल्यांना. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि योगकारक आणि खूप जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीचा फरक देणार आहे या काळामध्ये तुला लग्न तुला राशीवाल्यांना, ते म्हणजे देवगुरु बृहस्पती, जे की 2 जून पासून तुमच्या कर्मस्थानामध्ये उच्चचे गुरु भ्रमण करणार आहे तुला लग्न तुला राशीवाल्यांसाठी. तुला राशींसाठी आणि तुला लग्नांसाठी हा काळात सर्वात मोठा संरक्षण ग्रह म्हणून काम करू शकतो गुरु भगवान. त्यांचा काळ असणार आहे 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026. या 6 महिन्याच्या काळामध्ये तुला लग्न तुला राशीवाल्यांना सगळ्या बाजूने तुमच्या नशीब साथ देताना तुम्हाला सगळ्या बाजूने बघायला भेटेल. उच्च राशीतील गुरु भगवान कर्मक्षेत्राला विस्तार देतील. सर्वात महत्त्वाचं जिथे बुध संधी दाखवतो तिथे गुरु भगवान त्या संधीला यशामध्ये रूपांतरित करण्याचा काळ म्हणजे हा असू शकतो तुला लग्न तुला राशीवाल्यांना. धनभावातील दृष्टी तुमची उत्पन्नाचं वाढ देखील या काळामध्ये देऊ शकते. कारण पंचमस्थ दृष्टी तुमच्या धनभावावरती या काळामध्ये वृश्चिक राशीवरती पडत आहे गुरु भगवंताची, ती तुमचे उत्पन्न वाढेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत देखील या काळामध्ये तुमचे उत्पन्न होतील. विशेष म्हणजे नवीन ऑपॉर्च्युनिटीज देखील या काळामध्ये येऊ शकतात. सहज बोललेले काही गोष्टी देखील तुमच्या या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा देऊ शकतात. आणि विशेष म्हणजे धनभाव म्हणजे द्वितीय भाव म्हणजे वाणीचा भाव, धनार्जन किंवा धनसंचयाचे देखील स्थान शास्त्राने त्यांना मांडलेलं आहे. पैसा सेव्हिंग या काळामध्ये होऊ शकतो. बोलण्या चालण्याला प्रभाव तुमच्या या काळामध्ये चांगल्या पद्धतीने बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानावरती सप्तमस्थ दृष्टी या काळामध्ये गुरु भगवंताची पडत आहे. घरात स्थैर्य वाढेल, घरगुती वातावरण शांततेने राहील, भूमिभवन वाहनाचे रिलेटेड काही प्लॅन आहे तो देखील या काळामध्ये तुला लग्न तुला राशीवाल्यांचा सफल होणार आहे. आणि त्याच्यानंतर नवमस्थ दृष्टी दशमातील गुरु भगवंताची 6ष्ठ स्थानावरती पडत आहे, की ज्या ठिकाणी ऑलरेडी शनी भगवान मीन राशीचे गोचर करत आहे. या ठिकाणी नवमस्थ दृष्टी 6ष्ठ स्थानावरती पडत असल्यामुळे तब्येतीच्या संबंधाने
थोडंसं सांभाळून निर्णय घेणं किंवा सांभाळून काही गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर नवमस्त दृष्टी षष्ठस्थानावरती पडत असल्यामुळे खूप दिवसापासून दीर्घकालीन पेंडिंग असणारे सर्व विषय या काळामध्ये तुमचे क्लिअर होतील. होईल तेवढे तुम्ही सर्व डिसिजनमध्ये उतावीळपणा करू नये आणि आजूबाजूच्या लोकांवरती खूप जास्त प्लॅनिंग कंप्लीट होण्या अगोदर कोणाला सांगू नये, नाही तर नक्कीच या काळामध्ये तुम्हाला तकलीफ होऊ शकते. दीर्घकालीन कोर्ट कचऱ्या, दीर्घकालीन अडकलेले पेमेंट देखील या काळामध्ये तुमचे क्लिअर होऊ शकते. पण सर्वात महत्त्वाचं शारीरिक व्याधी या काळामध्ये जडू शकते, ती म्हणजे पोटाच्या संबंधाने, पचनक्रियेच्या संबंधाने, डोकेदुखी आणि पायाच्या टाचा दुखण्याचा प्रकार या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं तुला लग्न तुला राशीवाल्यांना जाणवणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची कर्माची अधिष्ठात्री आणि न्यायाची देवता म्हणजे शनी भगवान, जे की मीन राशीमध्ये षष्ठ स्थानामध्ये तुला लग्न तुला राशीवाल्यांसाठी गोचर करत आहे. जर गुरु भगवान वाढ देत असेल तर शनी भगवान पाया मजबूत या काळामध्ये तुमच्या सर्व बाजूने करू शकतात. कारण षष्ठ स्थानातील शनी भगवान दीर्घकालीन संपर्क संपवण्याची प्रक्रिया या काळामध्ये सुरू करू शकतात. खूप काळापासून तुम्ही सर्व बाजूने प्रयत्न करत होतात पण तुम्हाला यश भेटत नव्हतं. सर्व बाजूने तुमचे प्रयत्न चालू होते पण तुम्हाला त्याचा नफा फायदा भेटत नव्हता. तो या काळामध्ये या शनी भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटत. कारण षष्ठ स्थानातील शनी भगवान दीर्घकालीन संघर्षात संपवण्याची प्रक्रिया या काळामध्ये सुरू करतो. मात्र त्यासाठी शिस्त तुम्हाला व्यक्तीच्या जीवनात आवश्यक असणार आहे. नीतिमत्ता चांगली ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये आरोग्य आणि कामाचा त्रास, दिनचर्या आणि जबाबदारी यामध्ये निष्काळजीपणा घेतलाच शनिदेव नक्कीच तुम्हाला त्वरित साईड इफेक्ट किंवा परिणाम सर्व बाजूने दाखवू शकतात. या सर्व परिस्थितीमध्ये तृतीय स्थळदृष्टी शनी भगवंताच्या अष्टम स्थानावरती पडणार आहे. एखादा कुठेतरी जुना लागलेला मार असेल, काहीतरी जुन्या लागलेल्या काही घटना असतील त्या काळामध्ये तकलीफ देऊ शकतात. ऍक्सिडेंटल घटनेचा विषय येऊ शकतो. घरातील वडीलधारे लोकांच्या बाबतीत कुठेतरी काहीतरी उतार चढाव देखील या काळामध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर सप्तमस्त दृष्टी तुमची व्यय स्थानावरती कन्या राशीवरती पडत आहे. शनी भगवंताची मीन राशीतून षष्ठ स्थानातून व्यय स्थानावरती म्हणजे 12व्या घरावरून या काळात दृष्टी पडत आहे. तुला लग्न तुला राशीवाल्यांनी कन्या राशीवरती शनी भगवंताची दृष्टी पडणार म्हणजे तर्कवितर्काचा स्वभाव वाढणार. या काळामध्ये तुमचा खर्च देखील अनावश्यक वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुला लग्न तुला राशीवाल्यांना. आणि त्याच्यानंतर दशमस्त दृष्टी पराक्रम स्थानावरती धनुराशीवरती पडत आहे. व्यक्तीचा पराक्रम वाढेल. दीर्घकालीन शारीरिक व्याधी काहीतरी जडलेली होती ती देखील या काळामध्ये सुटका देईल. पण विशेष म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टींना घेऊन धनुराशीचा गुरु भगवान तुम्हाला महत्त्वाच्या साधनेचा काळ देखील हा मांडला जाऊ शकतो. फक्त तुम्ही कल्पनाच्या युगात जगणं अत्यंत सोडून दिलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही स्वप्नाच्या दुनियेत जगू नका, नाही तर तुम्हाला ही स्वप्नाची दुनिया तुमची फक्त डोक्यातच विचार ठेवतील, प्रॅक्टिकली उतरू देणार नाही. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भ्रमाचे कारक आणि व्यक्तीला वारंवार आकस्मिक संकट आणणारे राहू भगवान, जे की तुमच्या तुला लग्न तुला राशीवाल्यांसाठी पंचम स्थानामध्ये कुंभ राशीचे गोचर करत आहे. राहू भगवान कल्पनाशक्तीला वेग देतात. डिजिटल क्षेत्र, सोशल मीडिया, तंत्रज्ञान, मार्केटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन किंवा सर्जनशील क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे पंचमातील राहू भगवान चांगल्या पद्धतीचा फायदा देतील. या काळामध्ये तुमची मानसिक हॅरासमेंट होण्याचे चान्सेस आहे. मानसिक अस्थिरता तुम्हाला वारंवार या काळामध्ये जाणू शकते आणि विशेष म्हणजे तुम्ही भावनिक खूप जास्त चढ उतार या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोटाच्या संबंधाने तकलीफ जाणवेल. प्रेमाच्या संबंधाने कुठेतरी मनमुटाव देखील या काळामध्ये होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही प्रेमपूर्वक गोष्टी करण्या अगोदर बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तुला लग्न तुला राशीवाल्यांनी. आणि त्याच्यानंतर केतू भगवान, जे की सिंह राशीमध्ये म्हणजे लाभ भावामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे. कारण केतू अनेकदा अपेक्षित ठिकाणी लाभ न देता अनपेक्षित मार्गाने फायदा देतात. ज्या ठिकाणी तुम्ही सर्वात जास्त प्रयत्न करताल त्या ठिकाणं तुम्हाला फायदा होणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टीची होप सोडून देताल तिथून पुढे तुम्हाला फायदा होऊन जाईल. म्हणून या काळामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टीला घेऊन खूप जास्त लागोपाठ करणं किंवा कुठल्याही गोष्टींना घेऊन लालची मेंटॅलिटीने जगणं सोडून दिलं पाहिजे तुला लग्न तुला राशीवाल्यांना. म्हणूनच काही जुन्या संपर्कापेक्षा नवीन ओळख देखील तुम्हाला या काळामध्ये अधिक उपयुक्त ठरू शकते. कारण या संपूर्ण ग्रहस्थितीकडे बारकाईने पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ज्या काळामध्ये बहुतांश शुभ परिणाम एकाच ग्रहामुळे निर्माण होत नाही, तर बुध, गुरु, शुक्र आणि मंगळ यांच्यामध्ये तयार होणाऱ्या परस्पर संबंधांमुळे निर्माण होत आहे. कारण बुध भगवान तुम्हाला या काळामध्ये दिशा दर्शवत आहे, तर गुरु भगवान तुमचे या काळामध्ये विस्तार देणार आहे. शुक्र भगवान तुमचे आकर्षण निर्माण करणार आहे भाग्य आणि दशमाचा संबंध असल्यामुळे. तर मंगळ भगवान तुम्हाला कृती करण्याची ताकद देणार आहे. कारण की सप्तम स्थान हे व्यक्तीच्या जीवनात केलेल्या प्लॅनिंगवरती आचरण करणं किंवा केलेल्या प्लॅनिंगवरती मार्गक्रमण करणं म्हणजे सप्तम स्थानावरून बघितले जाते. त्यामुळे मंगळ भगवान सप्तमात तुम्हाला कृती करण्याची ताकद देतील. आणि म्हणूनच हा काळ फक्त नशिबावर अवलंबून राहण्याचा नाही, तर योग्य संधी ओळखून त्यावर कृती करण्यात असणार आहे तुला लग्न तुला राशीवाल्यांना. मित्रांनो, ग्रह आपल्या हातामध्ये यश ठेवत नाही, पण योग्य दार कोणते आहे हे दाखवायचे काम नक्कीच करतात. त्यामुळे जो व्यक्ती काळाची चिन्हे ओळखतो, परिस्थितीचा अभ्यास करतो आणि योग्य क्षणी योग्य पाऊल उचलतो, त्यासाठी भविष्य नवीन शक्यतांचे दरवाजे नक्कीच उघडत जाते. कदाचित पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण देखील ठरू शकतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच राशीफल आणि सखोल ग्रह विश्लेषणासाठी यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आम्ही त्या प्रश्नाच्या संबंधाने लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमचे
प्रश्नांचे निराकरण करण्याचे किंवा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.